नमस्कार. मी सुरेश मंत्री, स्तंभलेखक आणि पत्रकार. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत ग्रामीण भागातील तरुणांच्या विवाहाच्या समस्येविषयी. आपल्या विधिमंडळामध्ये ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा प्रश्न अत्यंत परखडपणे मांडला गेला. जर आपण आज परिस्थिती जर बघितली तर आपल्या आसपासच्या खेड्यागावामध्ये, प्रत्येक गावामध्ये जवळपास 100 ते 150 तरुण असे आहेत की त्यांना आज मुलीकडचं कोणीही सोयरीक घेऊन यायला तयार होत नाही. अशी विदारक परिस्थिती सगळीकडे आहे. मुलींची संख्या कमी होत असल्यानं ग्रामीण भागातील तरुणांना फसवून त्यांची बोगस लग्न लावून देणाऱ्या टोळ्या सगळीकडे सक्रिय झालेल्या आहेत. अशा टोळ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. मुलींची कमी होत असलेली संख्या आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी बालविवाह रोखणे आणि मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देणं अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः ऊसतोड कामगार महिलांच्या समस्या आणि त्यांच्या मुलाच्या लग्नाबाबत निर्माण होणाऱ्या अडचणीवरही विचार करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. या प्रश्नामुळं ग्रामीण भागात सामाजिक असंतुलन निर्माण होत आहे आणि सरकारनं यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. शेतीमध्ये आज अनिश्चितता आहे. आज सगळी शेती पावसावर अवलंबून असल्यामुळं कधी पाऊस पडतो तर कधी नाही, तर कधी ओला दुष्काळ पडतो. त्याचप्रमाणे शेतीमालाला आज पाहिजे तसा भाव नाही आणि त्यामुळं ग्रामीण भागामध्ये असलेल्या शेतकरी मुलाला कोणीही आज मुलगी द्यायला तयार होत नाही. त्याऐवजी शहरामध्ये नोकरी करत असलेल्या मुलालाच मुलगी देण्यासाठी मुलीचे आईवडील आज प्राधान्य देत असताना दिसून येत आहेत. आणि त्यामुळं ग्रामीण भागातील तरुणांच्या या हतबलतेचा गैरफायदा घेणाऱ्या काही टोळ्या आज समाजामध्ये सक्रिय झालेल्या आहेत की ज्या या तरुणांचं बोगस लग्न लावून देतात. बोगस लग्न लावून देणाऱ्या या टोळ्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं काम करतात. यासाठी ते गरीब कुटुंबातील किंवा परप्रांतीय मुलीला नवरी म्हणून उभा करतात. तिचं बोगस आधार कार्ड, त्यानंतर बोगस कागदपत्रे, त्याचप्रमाणे तिचे बोगस आईवडील किंवा बोगस नातेवाईक हे सर्व अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं उभा केलं जातं. आणि मग या मुलाचं लग्न लावून देण्यासाठी या टोळीकडून प्रत्येक तरुणाकडून जवळपास 2 ते 5 लाख रुपये उकळले जातात. आणि अगदी लग्न झाल्यानंतर जवळपास 10 ते 15 दिवसामध्ये किंवा अगदी 24 तासामध्ये ही नवरी त्या ठिकाणाहून सगळं सोनं घेऊन पोबारा करते. काही मुलींची तर लग्न वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये 3 ते 4 ठिकाणी लावून तरुणांची फसवणूक केली जात आहे. अगदी नुकतंच बीड जिल्ह्यामध्ये असंच एक प्रकरण समोर आलं होतं की ज्यामध्ये एका मुलीचं लग्न वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी लावून देण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे अमरावती असेल, नागपूर असेल, विदर्भातील काही जिल्हे असतील, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, अशा प्रत्येक ठिकाणी ग्रामीण तरुणांचं बोगस लग्न लावून देणाऱ्या टोळ्या
आज सगळीकडं सक्रिय झालेल्या आहेत आणि यापैकी बऱ्याचशा प्रकरणांच्या बाबतीत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद आहे. तर अनेक प्रकरणामध्ये असं होतं की संबंधित मुलाचे आईवडील किंवा कुटुंबीय आपली कुटुंबाची इब्रत जाऊ नये म्हणून गुन्हा दाखल करायला पुढं येत नाहीत आणि त्यामुळं या बोगस लग्न लावून देणाऱ्या टोळ्यांचं चांगलं फावतंय आणि त्यामुळं अशा पद्धतीनं बोगस लग्न लावून ग्रामीण भागातील तरुणांचं फसवणूक करणाऱ्या या ज्या टोळ्या आहेत या टोळ्यांवर आज कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झालेली आहे. तर ग्रामीण भागातील लोकांना अनोळखी दलालावर कधीही विश्वास ठेवू नका. लग्नापूर्वी मुलीच्या घरच्यांची आणि कागदपत्रांची स्वतः अगोदर खात्री करून घ्या. मुलाच्या विवाहासाठी मोठ्या रकमेची मागणी करणारी जी मध्यस्थ आहेत त्याच्यापासून तुम्ही सावध राहा आणि जर आपली फसवणूक झालीच तर आपण त्वरित पोलिसांशी संपर्क साधायला हवा. आज ग्रामीण भागामध्ये नवीन कुटुंब तयार होत नाही आणि परिणामी गावामध्ये जन्माला येणाऱ्या मुलांचं प्रमाण सध्या घटत चाललेलं आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी पुरेशी मुलंच आज उपलब्ध नसल्यानं मराठी माध्यमांच्या ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या आज घटत चाललेली आहे. ग्रामीण भागामध्ये शेतीतील अनिश्चिततेमुळं मुलीचे पालक नोकरीवाला मुलगा शोधत आहेत. यामुळं अनेक ग्रामीण तरुण नोकरीच्या शोधासाठी शहराकडे स्थलांतर करत आहेत आणि लग्नानंतर हे तरुण शहरातच स्थायिक होत आहेत आणि त्यांची मुलं शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आज शिक्षण घेत आहेत आणि त्यामुळं गावाकडे असणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळा आज ओस पडत चाललेल्या आहेत आणि यामुळं अनेक शाळांची पटसंख्या ही 20पेक्षा खाली आल्यानं या शाळा आज बंद करण्याची वेळ शासनावर आज आलेली आहे. जरी शासन म्हणतं की आम्ही या शाळा बंद करणार नाहीत, पण अनेक शाळा बंद झालेल्या आहेत किंवा नजीकच्या काळामध्ये या 20पेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करून त्यांचं समायोजन इतर शाळांमध्ये शासन करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं ग्रामीण भागामध्ये नजीकच्या काळामध्ये शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. थोडक्यात बेरोजगारी, त्यामुळे लग्नास अडथळा, त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक सामाजिक समस्या, ग्रामीण भागामध्ये घटत चाललेला जन्मदर आणि त्यामुळं शाळांची कमी होत असलेली पटसंख्या, हे दुष्टचक्र आता सुरू झालेलं आहे. काही वर्षापूर्वी बीड सारख्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रूण हत्या झाल्यामुळं लिंग गुणोत्तर हे 628 पर्यंत खाली आलेलं होतं. पण गेल्या काही वर्षामध्ये शासनानं गर्भलिंग निदानावर अत्यंत कडक कारवाई केल्यामुळे आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आता बीड जिल्ह्यामध्ये मुलीचं प्रमाण 965 वर पोहोचलेलं आहे. काही अहवालामध्ये ते 938 ते 961च्या दरम्यान दाखवलेलं आहे. मुलींचं हे प्रमाण आणखीन जर सुधारायचं असेल तर
गर्भलिंग निदान करणाऱ्या केंद्रावर आणि अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. शेती करणाऱ्या मुलांना समाजात प्रतिष्ठा मिळावी यासाठी सरकारनं जनजागृती मोहीम राबवायला हवी. त्याचप्रमाणे मुलींना आणि त्यांच्या पालकांना शेती ही केवळ कष्टाची नाही तर प्रतिष्ठेची नोकरी आहे हे पटवून देणं आज गरजेचं आहे. आणि त्यासाठी शासनानं शेतीला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम राबवायला हवेत. त्याचप्रमाणे शेतकरी तरुणाशी लग्न करणाऱ्या मुलींच्या कुटुंबियाला आर्थिक मदत किंवा विशेष सवलत देण्याबाबत शासनानं आज विचार करायला हवा. तर नक्कीच ग्रामीण भागातील शेतकरी तरुणांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांना लग्नासाठी मुली मिळतील, त्यांच्या लग्नाचा प्रश्न सोडवला जाईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक सामाजिक प्रश्न सुटतील असं मला वाटतं.